उन्हाळा संपून पावसाळा चालू झाला की सकाळच्या घाईत डब्यासाठी काय बनवायचं ना, हा प्रश्न तर सगळ्यांनाच पडतो. पण आज ना तुम्हाला मी असं एक वाटण दाखवलंय ना, जे तुम्ही अगदी तयार करून जरी ठेवलं ना, तर सकाळच्या घाईत पण उसळ म्हणा, रस्सा भाजी म्हणा, अगदी पटकीरनं तुम्ही तयार करू शकता. अगदी 2 ते 3 मिनिटात म्हणाल ना तरी सुद्धा. तरी पण आज ना मी तुम्हाला एक रस्सा भाजीची रेसिपी शेअर केलेली. ही तुम्ही उसळ पद्धतीने पण बनवू शकता. शिवाय शेवटी ना तुम्ही या वाटणापासून कोणकोणत्या भाज्या बनवू शकता हे सुद्धा मी तुम्हाला शेअर केलेलं आहे. त्यासाठी व्हिडिओला अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार मंडळी, मी प्रियांका, तुम्हा सर्वांचं प्रियास फूडीमध्ये मनापासून स्वागत. चला तर करूया रेसिपीला सुरुवात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये 2 छोटे चमचे इतके धने घालायचे, 1 छोटा चमचा जिरे घालायचे, सोबतच ना 1 छोटा चमचा इतकं सफेद तीळ घालायचं. आता ह्या सगळ्याला ना आपल्याला अगदी व्यवस्थित असे इथे ना भाजून घ्यायचंय. लक्षात घ्या, जे आपण वाटण बनवतोय ना, ते वाटण आपल्याला 1 महिनाभर असं डीप फ्रीजरला व्यवस्थित टिकलं पाहिजे. त्याच्यासाठी सगळे जिन्नस अगदी कोरडे व्यवस्थित चांगले भाजून घ्यायचे, करपवायचे अजिबात नाही. तीळ चांगले चटचटेपर्यंत भाजून घेतलं. आता ह्याला ना आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. गॅसवरती तीच कढई परत गरम करायला ठेवायची. याच्यामध्ये ना पाव वाटी सुक्या खोबऱ्याचा कीस घालायचा आणि याला सुद्धा ना आपल्याला अगदी व्यवस्थित असं इथे भाजून घ्यायचंय. म्हणजे खोबऱ्याचा अगदी कच्चेपणा जाईपर्यंत, खोबऱ्याचा थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण ह्याला व्यवस्थित असं भाजून घेतलेलं आहे. आता ह्या स्टेजला पण हे खोबरं ना आपण त्याच प्लेटमध्ये परत आता काढून घेऊया. इथे फक्त ओल्या खोबऱ्याचा वापर करू नका या वाटण्यासाठी. आता त्याच्यामध्येच परत आपल्याला ना अगदी चमच्याभर इतकं थोडंसं तेल गरम करायला घ्यायचंय आणि त्याच तेलामध्ये आपल्याला 1 मोठा कांदा इथे उभा पातळ चिरून घालायचा आहे. तर मोठा कांद्याच्या ऐवजी तुम्ही 2 मध्यम आकाराचे कांदे जरी घातलेत ना तरी पण चालेल. आता सोबतच ना या कांद्याच्या ज्या पाकळ्या होत्या ना, त्या आपल्याला भाजतच अगदी व्यवस्थित असे मोडून घ्यायचेत, जेणेकरून कांद्यामध्ये जो पण काही कच्चेपणा असेल, काय पाण्याचं प्रमाण असेल ना, ते अगदी व्यवस्थित असं निघून जाईल. तर कांदा अगदी आपल्याला ना पूर्ण असं व्यवस्थित भाजून नाही घ्यायचा. हे बघा, अगदी कांदा ना मी थोडासाच एवढा भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये थोडीशी जागा करायची मध्ये, आणि इथे ना मी आता 20 ते 25 इतक्या ना लसणाच्या पाकळ्या घातल्या. सोबतच ना 2 इंच अद्रकचा तुकडा घालायचा आहे आणि ह्याला सुद्धा ना आपल्याला अगदी व्यवस्थित याच्यामध्ये भाजून घ्यायचे. तर आता इथे ना कांदा, लसूण आणि अद्रक ह्या सगळ्याला ना व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे. म्हणजे कांद्याचा, लसणाचा, शिवाय अद्रकचा जो पण काही कच्चेपणा असेल ना, तो अगदी व्यवस्थित निघून गेला पाहिजे, इथपर्यंत भाजून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम पूर्ण कमीच ठेवायची आणि कमी आचेवरतीच ह्यांना व्यवस्थित असं इथे भाजून घ्यायचं आहे. लक्षात घ्या, हे वाटण आपण चांगलं स्टोअर करणार आहोत. त्याच्यासाठी ना सगळे जिन्नस आपल्याला अगदी चांगले व्यवस्थित असे भाजून घेणं गरजेचं आहे. तर आता ह्या स्टेजला ना आपल्याला ह्याच्यामध्ये ना कोथिंबीर घालायची. तर मी ते पाव वाटी कोथिंबीर अगदी बारीक अशी चिरून घेतली होती. तिला सुद्धा ना आपल्याला ह्या कांदा, लसूण आणि अद्रकमध्येच व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे. कोथिंबीर अशी ना तुम्ही 2 तुकड्यांमध्ये चिरून वापरू नका, अगदी बारीकच चिरून घाला, जेणेकरून कोथिंबीरमध्ये काही पाण्याचा अंश असेल ना तर तो अगदी निघून जाईल आणि हे सगळे जिन्नस आपले अगदी व्यवस्थित असे भाजले जातील. आता ह्या सगळ्याला ना आपल्याला अगदी मिनिटभर अगदी व्यवस्थित असे भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम पूर्ण आपल्याला इथे कमीच ठेवायचे आणि कमी गॅसवरतीच ना हे सगळे जिन्नस आपण व्यवस्थित असे भाजून घेतलेले आहेत. आणि आता बघू शकताय, कांदा, लसूण, अद्रक आणि कोथिंबीर हे सगळे अगदी व्यवस्थित याच्यामध्ये भाजले गेलेले आहेत. काहीच याच्यामध्ये पाण्याचा अंशही राहिलेला नाही आहे. आता हे ह्या स्टेजला मी गॅस बंद करते आणि हे सगळे जिन्नस आपण त्याच प्लेटवरती काढून घेऊयात. तर आता हे सगळे जिन्नस ना आपल्याला अगदी व्यवस्थित असे कोरडे करून घ्यायचेत, थंड होऊ द्यायचे आणि नंतर त्याचं मिक्सरला वाटण करून घ्यायचे. तर इथे मध्यम आकाराचं मिक्सरचं भांडं घेतलं आहे मी. याच्यामध्ये ना सगळ्यात पहिल्यांदा आपण धने, जिरे आणि तीळ घालूया. सोबतच सुके खोबरं जे किस होता ना, तो सुद्धा आपण इथेच याला मिक्सरला वाटण करून घेणार आहोत. तर अगदी आपल्याला ह्याचं ना पूर्ण असं बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर हे बघा, हे वाटण अगदी तयार झालेलं आहे. आता या वाटणामध्येच आपण ना कांदा, लसूण, अद्रक आणि जी कोथिंबीर आपण घेतलेली आहे ना, ती याच्यामध्ये घालायची. गरज पडली तर पाण्याचा वापर करा, जास्तही पाण्याचा वापर करू नका आणि याचं आपल्याला मिक्सरला वाटण तयार करून घ्यायचं आहे. तर आता हे बघा, हे वाटण अगदी आपलं छान असं तयार झालेलं आहे. आता हे वाटण ना तुम्ही डीप फ्रीजरला ना पूर्ण महिनाभर जरी म्हणाल ना, तर महिनाभर मस्त असं स्टोअर करून ठेवू शकता. अजिबात सुद्धा हे वाटण तुमचं खराब होणार नाही आहे. फक्त फ्रीजरला खाली ठेवू नका, डीप फ्रीजरला ठेवा आणि याच वाटणाचा वापर करून ना तुम्ही उसळ म्हणा, रस्सा भाजी म्हणा, अगदी छान अशा भाज्या सगळ्या तयार करू शकता. बाकीच्या पण भाज्या तुम्ही तयार करू शकता, पुढे सांगेनच मी तुम्हाला. आता एक भाजी मी तुमच्याशी शेअर केलेली, तर ही बघा, इथं मी कुकरचं एक भांडं घेतलं. याच्यामध्ये ना आपल्याला वाटाणा घालायचा आहे. तर हा वाटाणा ना मी भिजत घातला होता. 1 कपभर इतका हिरवा वाटाणा घेतलेला, त्याला मी पाण्यामध्ये ना 5 ते 6 तास अगोदर भिजत घातलेलं. आता जर तुम्हाला सकाळसाठी जर ही भाजी बनवायची आहे ना, तर तुम्ही ना हे काम दुपारीच करा. दुपारी वाटाणा भिजत घाला, अगदी रात्रीपर्यंत वाटाणा मस्त असा तुमचा भिजला जाईल. रात्री कुकर लावायचा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी भाजी करायची, असंही तुम्ही करू शकता.
तर वाटाणा ना आपल्याला अगदी 3 ते 4 वेळा अगोदर चांगल्या पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायचं आहे आणि वाटाण्यामधलं सगळं पाणी निथळून ते कुकरच्या डब्यामध्ये काढून घ्यायचं आहे. आता परत ह्या वाटाण्याच्या डब्यामध्ये ना आपल्याला बऱ्यापैकी असं चांगलं पाणी घालून घ्यायचं आहे. गरज वाटली तर तुम्ही इथे मीठ घालू शकताय, पण मी मीठ इथे नाही घातलेलं. आणि आता आपल्याला कुकरला हे डबे चढवायचे. तर आता इथे बघा, हा वाटाण्याचा डबा ना मी कुकरला अगोदर तळाशी घालून घेते. त्याच्यामध्येच ना दुसरा डबा मी इथे ना बटाट्याचा लावणार आहे. तर इथे मी 2 बटाटे घेतलेले. आता आम्ही घरामध्ये 5 लोक आहोत, त्या प्रमाणात मी तुम्हाला सांगते. 2 बटाटे मी व्यवस्थित असे धुवून घेतले, त्यांना मध्यम असं मधोमध असे 2 तुकड्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे. आणि आता इथे ना आपल्याला कुकरचं झाकण लावायचं आणि ह्याच्या शिट्ट्या करून घ्यायच्या. लक्षात घ्या, बटाट्यामध्ये ना मी पाणी घातलेलं नाही आहे. बटाट्यामध्ये जर सुरुवातीला पाणी घातलं ना तर ते बटाटा त्याच्यासोबत शिजला जाईल, पण गिर होईल बटाट्याचा. त्यासाठी लगेलोग पाणी घालू नका, झाकण लावा कुकरला आणि तसाच बटाटा ह्याच्यावरती चढवून घ्यायचा आहे. कुकरची शिट्टी लावायची, 2 शिट्ट्या करायच्या. पहिली शिट्टी मोठ्या आचेवरती करायची आपल्याला आणि दुसरी शिट्टी छोट्या आचेवरती. आता कुकरची शिट्टीची वाफ पण जिरलेली आहे. आता आपण हे डबे बाहेर काढून घेऊयात. तर आता इथे बघू शकता, हा वाटाणा 2 शिट्ट्यांमध्ये खूप छान असा शिजलेला आहे. म्हणून मी तुम्हाला सांगितलं हे काम ना तुम्ही रात्री करून घ्या. सकाळच्या घाई जर सकाळी बनवायचं असेल ना तुम्हाला, तर दुसऱ्या दिवशी सकाळी पटकन ही तुमची भाजी तयार होईल. तर आता आपल्याला भाजी फोडणीला द्यायची आहे. त्यासाठी ना मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवून दिलेली आहे. आता कढईमध्ये ना जेमतेम आपल्याला 2 ते 3 मोठे चमचे इतकं तेल घालून घ्यायचं आहे. आता तेल गरम झालं की लगोलग आपण ह्याच्यामध्ये हा मसाला घालणार आहोत. तर जो मसाला आहे ना त्याच्यातले ना मी अगदी 2 ते 3 मोठे चमचे इतके आपल्याला ह्याच्यामध्ये मसाला घालायचा आहे. तुम्हाला जर कमी मसाला घालायचा असेल, थोडंसं कमी प्रमाणात घातला तरी पण चालेल. आता हा मसाला ना आपल्याला ह्या तेलामध्ये ना व्यवस्थित असं चांगलं भाजून घ्यायचं आहे. म्हणजे ना चांगलं तेल सुटेपर्यंत हा मसाला पण ह्याच्यामध्ये भाजून घेतलेला आहे. आता याच्यामध्ये ना आपल्याला पावडर मसाले घालायचे. तर लक्षात घ्या, सगळ्यात पहिल्यांदा आपण नाही ते अर्धा छोटा चमची हळद घालूयात. त्यासोबतच नाही ते आता मी 2 छोटे चमचे ना घाटी मसाला घातलाय. तुमच्या घरात कोणताही तुम्ही मालवणी मसाला, घरगुती मसाला घालत असाल तो घालू शकताय. सोबतच ना मी इथे 2 छोटे चमचे काश्मीरी मिरची पावडर घातले. त्याऐवजी तुम्ही बेडगी मिरची पावडर जर इथे वापरलीत ना तरी पण चालेल. आता हे मसाले ना आपले ह्याच्यामध्ये, कोरडे मसाले आपले ह्याच्यामध्ये भाजले जावेत. त्याच्यासाठी ना मी अगदी याच्यामध्ये ना थोडंसं पाणी घालते, जेणेकरून ना हे मसाले अगदी चांगले आपले ह्या मसाल्यामध्ये व्यवस्थित भाजले जातील. तर आता हे मसाले ना अगदी अर्धा मिनिट किंवा एखाद मिनिटभर आपल्याला ह्याच्यामध्ये व्यवस्थित असे परतवून घ्यायचे. आता हे मसाले चांगले अगदी व्यवस्थित भाजले गेले की लगेच ह्याच्यामध्ये ना मी एक मध्यम आकाराचा टोमॅटो ह्याच्यामध्ये घालून घेतला आहे, जो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. टोमॅटो पटकन भाजला जावा याच्यासाठी ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं. टोमॅटोसुद्धा ह्या मसाल्यामध्ये अगदी चांगला व्यवस्थित असं परतवून घ्यायचा. आणि आता ना ह्या स्टेजला ना मी याच्यावरती झाकण ठेवते आणि फक्त ना आपल्याला इथे ना एकच वाफ काढून घ्यायचे, जास्त वेळ नाही, फक्त टोमॅटो आपला नरम झाला पाहिजे इथपर्यंत. तर आता हे बघू शकताय, एक वाफ काढून झाल्याने टोमॅटोसुद्धा ना आपला ह्या वाटणामध्ये ना चांगला असा नरम झालेला आहे. ह्याला एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि आता ह्या स्टेजला ना मी इथे वाटाणा घालते. तर वाटाण्यातलं पाणी ना मी अगदी व्यवस्थित असं नितळून घेतलं होतं आणि फक्त वाटाणा आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचं आहे आणि ह्याला अगदी व्यवस्थित असं इथे मिक्स करून घेऊया. लक्षात घ्या, बटाटा घालायची सुरुवातीला लगेच अजिबात घाई करू नका, नाहीतर बटाट्याचं पूर्ण ह्याच्यामध्ये ना मिक्स होऊन जाईल आणि बटाटे आपले सगळे फुटतील. बटाटा ह्याच्यामध्ये लगेच फुटून जाईल, त्यामुळे बटाटा लगेच घालू नका. वाटाणा व्यवस्थित मिक्स झाला ना की बटाट्याचे ना मी अगदी असे क्यूब करून घेतले, तुम्ही बघू शकताय. थोडेसे मोठे असे क्यूब करून घ्यायचे, म्हणजे जेणेकरून बटाटा ह्याच्यामध्ये चांगला विरघळणार नाही, अगदी मिक्स होऊन जाईल इथपर्यंत. तर हा बटाटा ह्याच्यामध्ये व्यवस्थित असा घातला की ह्या बटाट्याला अलगद ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं, जास्त प्रेशर देऊन वगैरे मिक्स करू नका. आता ही भाजी ना तुम्ही सकाळच्या डब्यासाठी अगदी झटकीपट अशी बनवून तयार करू शकता. अगदी थोडंसं पाणी याच्यामध्ये घाला आणि एक वाफ काढा. ही उसळ भाजी पटकन ना तुमच्या डब्यासाठी तयार झाली म्हणून समजा. पण मी इथे ना थोडीशी लफतफीत भाजी करणार आहे, म्हणून मी याच्यामध्ये ना जे कुकरच्या डब्यामध्ये आपण जे वाटाणे शिजवून घेतलेलं, जे पाणी शिल्लक राहिलेलं ना तेच पाणी मी याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला ना ह्याला चांगलं उकळून घ्यायचं. तर आता हे पाणी घातलं की परत एकदा ह्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं. परत इथे चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे आणि ही भाजी आपण ह्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचं. आणि आता फक्त आपल्याला ह्याला इथे एक उकळी काढून घ्यायचे. तर आता हे बघू शकता, छान अशी उकळी आलेली, शिवाय ह्याला कटसुद्धा छान असा सुटलेला आहे. जास्त काही नाही, अगदी तुम्हाला रस्सा भाजी बनवायची असली ती इथपर्यंत करून घ्या. उसळ बनवायची असली तर मीठ वगैरे टाका, थोडंसं पाणी टाकून अगदी एखाद मिनिट शिजवून घ्या. तुमच्या डब्यासाठी भाजी झाली तयार म्हणून समजून घ्या. तर आता ह्याच्यामध्ये ना मी थोडीशी अगदी कोथिंबीर घालते. कोथिंबीर तुम्ही नाही घातली तरी पण चालेल, तुमच्या आवडीनुसार घालू शकताय. कोथिंबीर घातली की गॅसची फ्लेम बंद करायची, आपली भाजी तयार झाली म्हणून समजा. आता जास्त काही नाही, आता ह्या भाजीला ना आपल्याला सर्व करून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता, अगदी झटकीपट ही भाजी तुम्ही तयार करून घेऊ शकता. जास्त काही नाही, एकदा तयारी केली की झालीच म्हणून समजा. आता ही भाजी सर्व करूयात. तुम्ही बघू
शकताय. सकाळच्या घाईत ही भाजीनं अगदी पटकीनं तुम्ही तयार करू शकताय. रस्सा भाजी म्हणा, उसळ म्हणा. आता याच वाटणाचा वापर करून ना तुम्ही गवारीची सुकी भाजी सुद्धा बनवू शकताय. शिवाय ना वांग बटाट्याची भाजी सुद्धा खूप छान बनते बरं का. तुम्ही आता इथे मी हिरवा वाटाणा वापरलाय, तुम्ही सफेद वाटाणा वापरून सुद्धा बटाटे घालून ही भाजी तयार करू शकताय. तुम्हाला अगदी दुसऱ्या कोणत्याही भाज्या तुम्ही बनवत असाल ना तर त्याच्यामध्येही तुम्ही या वाटणाचा वापर तयार करून भाजी बनवू शकता. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका सुंदर आणि एका चटपटीत रेसिपी सोबत. तोपर्यंत धन्यवाद.